हॅलो, नमस्कार मंडळी. मी आज काहीतरी लिहिलं आहे. म्हणजे मी नेहमी लिहित असते असं काहीतरी, मला सुचत राहतं. आणि आज लिहायचा प्रयत्न केला आहे आणि समोर मांडायचा प्रयत्न केला आहे, जो की मी पहिल्यांदा करते आहे. एकतर नवीन वर्ष आहे आणि 31 डिसेंबर आहे. त्याच्यामुळे म्हटलं की काहीतरी लिहूयात, जे लोकांना आवडेल असं वाटतंय मला. सो तुम्ही ऐका. आवडलंच तर शेअर पण करा. नशिबाचा भाग असतो. नशिबाचा भाग असतो कारण नशीब म्हणजे काय? म्हणतात सर्व नशीब वरून लिहून येते. खरंच का? नशिबात कधी काय होईल सांगता येत नाही. त्याची सुरुवात, शेवट, मध्यांतर काहीही माहीत नसताना एक मनाला आनंद देण्यासाठी नशिबाची साथ जरूर असते. जर काही चांगले झालेच तर मात्र नशीब आठवत नाही. मग ती मेहनत असते. आणि स्वतःच्या नजरेत ती मेहनत असताना इतरांच्या नजरेत तीच मेहनत नशीब असते. कसला खेळ आहे ना. म्हणजे काय, जो तो आपापल्या सोयीने नशिबाला वापरत असतो, घडवत असतो. जोडीदार चांगला मिळाला तरी नशिबाचा भाग, नाही मिळाला तरी नशिबाचा भाग. नोकरी मिळाली, बिझनेस, नाती गोती, मुलं, सर्वांमध्ये नशीब हा शब्द जोडला गेलाच आहे. पण नशीब हे जरी वरून येत असलं तरी त्याला घडवायची ताकद मात्र आपण देऊ शकतो. नशिबाच्या नावाखाली आपण स्वतःला रोखून धरणं कितपत योग्य आहे? त्याचा उत्तम विचार करून आलेली परिस्थिती कशी बदलता येईल ह्याचा विचार करून नशिबालाच आपण पलटावून लावू शकतो. ह्याचा विचार देखील तितकाच महत्त्वाचा आहे. आणि परिस्थिती ही कधीही एकसारखी राहत नाही. तसेच नशिबाचंही आहे. तुम्ही कुठल्या परिस्थितीत कसा विचार करता, स्वतःला कसे घडवता, स्वतःची कर्म कसे योजता ठेवता, त्यावर सर्व घडामोडी अवलंबून आहेत. म्हणूनच तर मग कसं असतं, प्रत्येक ठिकाणी पळवाटी आहे, वाटही आहे. म्हणूनच तर म्हणतात जेवढ्या पळवाटा तेवढ्या वाटा असतात. त्या स्वतःवर अवलंबून आहेत की पळायचं की वाटा काढून त्यात स्वतःला सिद्ध करायचं. बाकी मग नशीब तर आहेच साथ द्यायला, कारण कुठेतरी तोही आहे. करता करविता, रचता रचिता, साथ देणारा आणि करवून घेणारा. काय मग, पटतंय ना?